तर सर्वांना नमस्कार. सर्वांना या ठिकाणी सर्वांना एक बोधकथा सांगणार आहे. सर्वांनी बोधकथा लक्ष देऊन ऐका. बोधकथा खूप छान आहे आणि ही बोधकथा ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी प्रश्न पडेल की आपण आपल्या मुलांना कसे संस्कार देतो आणि आपण आपल्या मुलांना कसे संस्कार या ठिकाणी द्यायला पाहिजे. तर बघा बोधकथा. तर एका गावामध्ये 2 मित्र राहत होते. तर ते खूप जिगरी मित्र होते आणि खूप ते लहानपणापासून मित्र बनलेले होते. तर ते दोघं मित्र बघा सोबतच शाळेत जायचे, सोबत घरी यायचे, सोबत अभ्यास करायचे. परंतु त्या दोघांपैकी एकाच्या घरची परिस्थिती ही काय होती की फक्त त्याला म्हणायची तू अभ्यास कर, फक्त या ठिकाणी नोकरीला लाग आणि चांगला बन. पण दुसऱ्याच घरची परिस्थिती थोडी वेगळी होती. दुसऱ्याच घरचे त्याला खूप या ठिकाणी टॉर्चर करायचे, खूप त्याला कधी ना कधी काही ना काही बोलत असायचे, त्याला या ठिकाणी संस्काराबद्दल सांगायचे, त्यांनी नुसतं बोलत राहायचे आणि तो त्याला त्याच्या आईवडिलांचा लय राग यायचा. परंतु त्याला काही करता येत नव्हतं. मग एक असा होता. तर दोघं सोबत राहायचे. एकाच्या घरचे त्याला फक्त काही सांगत नव्हते, पण एकाच्या घरचे त्याला सांगायचे चांगले संस्कार घे, चांगला माणूस बनण्यासाठी त्याला टॉर्चर बोलत राहायचे. तर बघा असं चालून ते दोघं सोबत शिक्षण घेतलं, सोबत या ठिकाणी ते नोकरीला लागले आणि नोकरीला लागल्यानंतर त्यांना एकाच कंपनीतून फोन आला बरं का. एकाच कंपनीतून त्यांना इंटरव्ह्यूसाठी फोन आला. तर इंटरव्ह्यूचा दिवस ठरला. तर इंटरव्ह्यूच्या दिवशी सुद्धा त्या दोघांपैकी एकाच्या घरचे त्याला फक्त म्हणाले की चांगला इंटरव्ह्यू देऊन पास हो. परंतु त्याचा संस्कार जो मुलगा होता त्याच्या घरचे त्याला त्या दिवशी परत म्हणाले की चांगला इंटरव्ह्यू दे, चांगला पास होई, नाही तर मग तुझं काही खरं नाही. त्या दिवशी सुद्धा त्याला बोलणं सोडलं नाही. पण आता त्या मुलानं ठरवलं होतं की आता लय झालं, आज चांगल्या नोकरीला लागायचं आणि आईवडिलांपासून आपण लवकर लांब निघून जायचं. तर त्या मुलानं ठरवून घेतलं होतं. मग दोघं जण सोबतच इंटरव्ह्यूसाठी निघाले. इंटरव्ह्यूच्या कंपनीच्या खाली पोहोचले. तर खाली पोहोचले असताना कंपनीच्या खाली गेल्यानंतर तिथं एक वयस्कर व्यक्ती आजोबा होते. तर त्या आजोबांना काय करायचं होतं माहिती का, रस्ता प्रवेश करायचा होता. मग आता त्या दोघांपैकी एका संस्कारी मुलाला घरच्यांचे संस्कार आठवले आणि त्यांनी त्या आजोबांना काय केलं, रस्ता प्रवेश करून दिला. आणि त्यावर त्याचा मित्र म्हणाला की तू इथं काय करतोय, तू इथं टाईमपास करतोय, आपण इथं इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेलो आहोत. तर मग असं बोलल्यानंतर ते दोघं पुढे इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले. आता वरती गेल्यानंतर तिथं खाली पाण्याचा नळ चालू होता. थोडा टप पाणी गळत होतं. मग तो परत एकदा त्या संस्कारी मुलाला घरच्यांचे संस्कार आठवले. त्याने तो पाण्याचा नळ बंद केला. त्यावर परत त्याचा तो दुसरा त्या बिनसंस्कारी मित्र त्याला म्हणाला तू इथं काय करतोय, आपण इथं इंटरव्ह्यू देण्यासाठी आलो, तू इथं का टाईमपास करतोय. परत त्या दोघांचं इथं काही थोडं बोलणं झालं. परत थोडा वेळ निघून गेला. मग आता ते लगेच निघाले, वरती इंटरव्ह्यू देण्यासाठी निघाले. परत रस्त्यात जात असताना त्या रस्त्यामध्ये काही इंटरव्ह्यू देण्याची जे बाकीची मुलं आलेली होती, त्या मुलांच्या चपला काय थोड्या आजूबाजूला अशा पांगलेल्या होत्या. मग त्यावर परत त्या संस्कारी मुलाला काय केलं, संस्कारी मुलाला घरच्यांचे संस्कार आठवले. मग त्या मुलांनी काय केलं की त्या मुलाने परत ते चपला व्यवस्थित सर्व लाईनीत लावल्या. यावर परत त्याचा मित्र त्याला म्हणाला की तू इथं काय करतोय, आपण इथं इंटरव्ह्यू देण्यासाठी आलो, तू इथं का टाईमपास करतोय. मग आता परत तिथं बोलता वेळ निघून गेला आणि ते परत दोघं कुठे गेले, इंटरव्ह्यूच्या ठिकाणी वरती गेले. आता ते तिथंच डायरेक्ट कुठं जाऊन पोहोचले, ज्या रूममध्ये इंटरव्ह्यू चालू होता तिथे जाऊन बसले. तर इंटरव्ह्यूच्या आतमधली एक रूम होती, तिथे इंटरव्ह्यू चालू होता. त्या रूमच्या बाहेर खुर्च्या लावलेल्या होत्या, प्रत्येक मुलगा लाईननुसार बसलेला होता. तर ते सर्व मुलांच्या मागे हे दोघं जण बसले आणि आता काय व्हायचं, एक मुलगा जायचा तरी मागची खुर्ची रिकामी व्हायची. मग त्या संस्कारी मुलाला परत घरच्यांचे संस्कार आठवले आणि परत त्यांनी काय केलं की जे बिनकामाचे लाईट फॅन चालू होते तर त्यांनी ते लाईट फॅन बंद केले. मग आता काय झालं की ते सगळे झाले, फक्त आता हे दोघं जण उरले. मग दोघांपैकी इंटरव्ह्यूसाठी पहिला नंबर कोणाचा आला, जो मुलगा बिनसंस्कारी म्हणजे त्याचा नंबर आला. मग तो आतमध्ये गेला, इंटरव्ह्यू देऊन परत आला. आता कोणाची बारी आली, आता आली या संस्कारी मुलाची बारी. मग त्या मुलांनी आतमध्ये रूममध्ये पाय ठेवला आणि म्हणाल मी सर म्हणाले ये. पण सर जसा तो मुलगा आतमध्ये गेला तेवढ्यात त्याला सर म्हणाले की थांब, आतमध्ये येऊ नको. मग तो मुलगा म्हणाला काय झालं सर. तर त्यावर ते सर म्हणाले की तुला इंटरव्ह्यू देण्याची गरज नाही, तुझं सिलेक्शन आम्ही करत आहोत, तुझ्या डायरेक्ट जॉबला यायचं. हे ऐकल्यानंतर त्या मुलांना धक्का बसला. आता ते मुलगा इमानदार होता बरं का. तो मुलगा म्हणाला की सर मी आत्ताच आतमध्ये आलो, तुम्ही आज मला प्रश्न विचारणार आणि त्यानंतर तुम्ही माझं नोकरीसाठी सिलेक्शन करणार. पण त्यावर ते सर त्या मुलाला म्हणाले की आम्हाला तुझा इंटरव्ह्यू घेण्याची गरज नाही, कारण की आम्ही CCTV कॅमेरा बाकीच्या मुलांची इंटरव्ह्यू घेत असताना CCTV कॅमेरामध्ये सगळं बघितलं की तुझं बिनाकारण नसताना त्या आजोबांना रस्ता प्रवेश करून देणं, तुझं बिनाकारण नसताना पाण्याचा नळ बंद करणं, तुझं बिनाकारण नसताना मुलांच्या चपला व्यवस्थित सरळ लावणं, तुझं बिनाकारण नसताना बिनकामाच्या चालू असलेले लाईट फॅन बंद करणं. यावर आम्हाला एक गोष्ट कळाली की आम्हाला आमच्या कंपनीमध्ये संस्कार चांगल्या अभ्यासासोबत फक्त डिग्रीसोबत आम्हाला
संस्कारी मुलांची सुद्धा गरज आहे. आम्ही आजपर्यंत फक्त कशी मुलं नोकरीसाठी शोधायचो की फक्त डिग्री असणारे, फक्त अभ्यासात हुशार असणारे, भारी शिकणारे. पण आज आम्हाला तुझ्या या वागण्यावरून कळालं की आम्हाला संस्कारी मुलांची फार गरज आहे कंपनीला. कारण की तुझ्या संस्कारी मुलांच्या वागण्यामुळे आमच्या कंपनीचं नाव हे मोठं जाईल. हे ऐकल्यानंतर त्या मुलाला इंटरव्ह्यू देण्याची गरज पडली नाही. त्यांनी फक्त त्याच्या त्या वागण्याच्यानुसार CCTV कॅमेऱ्यामध्ये त्याच्या वागणुकीमुळे त्याला इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं. आता हे तो घरी आल्यानंतर ते डायरेक्ट त्याच्या आईवडिलांच्या गळ्यात पडला आणि तो रडू लागला फार. रडत असताना त्या आईवडिलांना त्याच्या आईवडिलांनी त्यांनी सांगितलं की मला तुमच्या संस्काराने खूप आज मदत केली. तुमच्या संस्कारामुळं आज मला इंटरव्ह्यू देण्याची गरज नाही. तुमच्या बिना संस्कारामुळं आज मी या ठिकाणी काय झालेलं, तुमच्या संस्कारामुळं आज मी कंपनीसाठी जॉब मला बिना इंटरव्ह्यू घेण्याचं मला सिलेक्शन झालं. हे फक्त तुमच्या दोघांच्या संस्कारामुळे. कारण की तुम्ही दोघं मला लहानपणापासून फक्त संस्काराबद्दल खूप बोलायचे, खूप काही ना काही सांगत राहायचे. त्या गोष्टीच मला राग यायचा. परंतु आज जे माझ्यासोबत घडलं त्यावरून मला कळालं की तुम्ही जे करत होते ते चांगलं करत होतात. फक्त मीच तुम्हाला या ठिकाणी वाईट समजत होतो. गोष्टीचं तात्पर्य एवढंच की चांगले संस्कार, अभ्यासासोबत चांगले संस्कार माणसाला जीवनात पुढे घेऊन जातात. कारण की बघा, ते 2 मित्र होते. एकाच्या घरचे कसे होते, एकाच्या घरचे फक्त त्याला अभ्यासच करायला लावायचे, बाकी त्याला काहीच बोलत होते. परंतु दुसऱ्यांच्या घरचे त्याला खूप टॉर्चर करायचे. कधी काही ना काही सांगतच राहायचे. दुसऱ्या लोकांचं उदाहरण त्या मुलाला द्यायचे. मग त्या मुलाला मुलगा त्या ठिकाणी थोडा पागल, म्हणजे तो थोडा असं येण्यासारखं झाला होता. आणि त्या मुलाला त्याच्या आईवडिलांचा खूप राग आला होता. परंतु तो आल्या त्या शिकवलेल्या गोष्टी त्या मुलाला बिना नोकरीचं, बिना इंटरव्ह्यूचं या ठिकाणी नोकरीमध्ये सिलेक्शन देत आहे. यावर आपल्याला सुद्धा एक गोष्ट कळते की आपण आपल्या स्वतःमध्ये संस्कार कसे घेत आहोत. कारण की आपण जसे स्वतःमध्ये संस्कार घेऊ तसं आपण बनू आणि तसं लोक आपल्याला इज्जत देतील. कारण की बघा, मुलाला इंटरव्ह्यू म्हणजे प्रश्न साहजिक होतं. परंतु ते आता कंपनीवाले इमानदार होते. कंपनीवाल्यांना त्या मुलाचे संस्कार बघायचे होते. तर मग त्यामध्ये त्या कंपनीवाल्या त्या मुलांचे संस्कार बघितले आणि ते झाल्यानंतर त्या मुलांचं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं. यावर आपल्याला एक गोष्ट कळते की आपण आपल्या स्वतःमध्ये कसे संस्कार घेतो आहोत. अभ्यासासोबत आपल्याला संस्कार घेणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण की शिक्षणाने फक्त आपण पैसे कमवू शकतो, नोकरी लागू शकतो. परंतु संस्काराने आपली खरी समाजामध्ये ओळख निर्माण होते. संस्काराने आपल्याला कळतं की आपण कुठं कसं वागायचं, कुठं कसं बोलायचं, कुठे या ठिकाणी किती बोलायचं आणि कसं राहायचं, हे फक्त आपल्याला संस्काराने कळतं. त्यामुळे आपण सर्वांनी चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. सर्वांनी या ठिकाणी काही ना काही रोज शिकायला पाहिजे. रोज सर्वांनी कमीत कमी सकाळी लवकर 5 वाजता उठायला पाहिजे. कारण की सकाळी लवकर उठल्यावर आपलं काय मिळेल, या ठिकाणी आपण भविष्यात आपण लवकरच सक्सेस होतो. दुसरा म्हणजे रोज सर्वांनी 5 मिनटं ध्यान करायला पाहिजे. कारण ध्यान केल्यानंतर आपण मन फ्रेश राहतं. आपल्याला या ठिकाणी कोणत्या पण विचार करायला, चांगला विचार करायला या ठिकाणी आयडिया मिळते. तिसरं म्हणजे रोज सर्वांनी आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्यायचं. कारण की मातृदेव भव, पितृदेव भव हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. आणि त्याचप्रमाणे सर्वांनी रोज सकाळी उठल्यावर आईवडिलांचं दर्शन घ्यायचं. रोज TV मोबाईलचा वापर कमी करायचा. कारण की TV मोबाईलने आपलं काय होतं, आपण आपल्या मार्गातून भटकतो आणि आपण या ठिकाणी आपलं नॉलेज कमी होतं. आपण शिकलेला अभ्यास विसरतो. ते म्हणजे कशामुळे, फक्त TV मोबाईलमुळं. त्यामुळे ही बोधकथा कशी वाटली सर्वांची बोधकथा नक्की कळवा. आणि ह्या बोधकथेतून सर्वांना काही ना काही शिकायला घ्यायला पाहिजे की कशा प्रकारे ते 2 मुलं राहत होते आणि एकाच्या घरची परिस्थिती कशी, एकाच्या घरची परिस्थिती कशी. तर सर्वांना धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला सर्वांना व्हिडिओ नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आम्हाला आमचे फॉलोअर्स वाढवायचे नाही किंवा आम्हाला आमचे लाईक वाढवायचे नाही. तर आमचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे एकच की तुम्हाला लोकांना या ठिकाणी चांगल्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. लोकांचा या ठिकाणी दृष्टिकोन कसा आहे माहिती आहे का, की आज फक्त आज फक्त चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, चांगली डिग्री म्हणजे आपलं जीवन सक्सेस. परंतु हे आजच्या काळात फार राहिलेलं नाही. कारण की ह्या युगामध्ये मुलांना आपल्याला चांगले संस्कार देणं सुद्धा फार महत्त्वाचं. कारण की आपण जसे संस्कार स्वतःमध्ये घेऊ तसं आपण म्हणू. त्यामुळे संस्काराशिवाय माणसाला पर्याय नाही. संस्कार तर माणसाने घेतलेच पाहिजे. परंतु संस्कारासोबत चांगल्या गोष्टी शिकणं आणि मग कसं या ठिकाणी पुस्तक वाचत राहणं, पुस्तक वाचण्याचं आपलं ज्ञान वाढतं. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी व्हिडिओ नक्की कळवा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गोष्टीवर पाहिजे याचं सर्वांनी बनवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघत आहात तर या ठिकाणी तुमचं फार या ठिकाणी अभिनंदन की तुम्हाला तुमच्या जीवनाला दिशा देण्यासाठी काही ना काही करत आहात. तर सर्वांना धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी नक्की कळवा.